मालती बरी आहेस ना तू? काय झालं काय? नाही म्हणजे ते आधी तुला आवाज यायचे तसं काही आता होत नाही ना तुला? बजरंगाची कमाल आहे हो. आज सकाळपासून तर काही आवाज नाही बघ. अगदी कसं मोकळं मोकळं वाटतं. डॉक्टरांची कमाल, औषध लागू पडलेलं दिसतंय. काय झालं? हा काही नाही कुठे चालली होतीस का तू? म्हटलं नाही का बावड्याला वरण आवडतं ना, म्हणून वरण घेऊन चालले होते. गो बाई पक्की मला कवडी आहेस ग तू. बजरंगाची काय ना कमाल. माझा भावड्या पण तिकडे मगासपासून मालती काकीच्या हातचंच वरण पाहिजे म्हणून हट्ट धरून बसलाय. अगं मागून मागून काय वागतोय? वरणच ना, आणि खातो तरी किती? हा, एवढंच खातो. आजकालच्या मुलांना की नाही बारीक व्हायचं असतं. अगदी डायटिंगचं फॅड आहे ना हे. डायटिंग वरना मला आठवलं, अगं त्या कदम काकी आहेत ना त्या, अगं कविताची आई, कविताच्या लग्नाचे लाडू पाठवले आहेत तुला. हो हा. अगं ते जाऊ दे, हा. पण काकी आहेत कुठे? इतके दिवस झाले. काकी गावाला गेलेत ना. पण आता कसं आपल्या चाळीत एकदम शांत शांत वाटतं ग. नाही तर नेहमीची तिच्याशी भांड कचकच कचकच कचकच. हो की नाही? अगं पण ती गावी गेली म्हणून काय झालं? तू तर आहेस ना. हिचं नाव ना बरोबर हिच्या नावाप्रमाणे पोट दुखे. पोटातच दुखत असतं. जाऊ दे ग, तू पुढे बघ किती येते. पुढे अगं हो बाई, पुढे बरोबर आठवण केलीस. नाहीतर माझ्या लक्षातच नाही, हातात पिशवी आणि बोलत राहिले. हा तुझा पुडा. आणि हा कोणाचा? हिरवे वहिनी. हिरवे वहिनी हिरव्या वहिनींचा पण आहे, पण हिला नंतर देणार मी. पोट दुखे कुठली. आणि हा शास्त्री बुवांचा. आणि हा भोसले. आणि पुढे हो डोई फुडेंचा. हो आहे डोई फुडेंचा पण आहे. सगळ्यांचे आहेत हा. ते सगळ्यांना द्यायचे आहेत मला. हो म्हणजे काय? तू डोब्यावाली झाली की काय? काही बोलत असते आपली वहिनी. जाऊ द्या हो, काय? आपलं खाण्यावरनं चाललं ना. आता तू सांग, आजकालच्या मुलांना काय बाहेरचं जेवण बजरंग बोलते? बाहेरचं नाही ग, घरचं जेवण कुठे आवडतं? हो खातात का? नाहीच. अगं बाहेर असं तळलेले पदार्थ ठेवलेले असतात ना, त्यात कीटक असतात. आणि तसं खाल्लं ना तर आतड्यांना त्रास होतो. या मुलांना कोण सांगणार? अगं मी पेपरात सुद्धा वाचलं होतं. काय असलं अन्न खाल्ल्याने की नाही कॅन्सर होऊ शकतो. अरे बापरे. हो आता मुलांना कसं फॅशनेबल जेवण पाहिजे. फॅशन करता फॅशनेबल जेवण. पिझ्झा पास्ता नको म्हटलं तरी दुकानात आणून खाणार तेशी. काय म्हणायचं या मुलांना. बरं काल का तुझ्या घरी मी आले होते, तू कुठे गेली होतीस? एवढं मोठं ताळ होतं दाराला, कुठे गेली होतीस? काय सांगू सुरेखा ताई तुला. अगं काय नाही, अगं आदिती वहिनी आहे ना, तिची बहीण येणार होती ना, म्हणून मी विमान स्टेशनला जाऊन आले. विमान स्टेशन? हा. अगं एअरपोर्ट बोलतात. काय मालती, एवढी शिकलेली बाई तू आणि काय विमान स्टेशन? काय बोल. चुकून. कशी आहे? आली ना ती. हो तुला म्हणून सांगते, ती एवढी सुंदर आहे. ती एवढी सुंदर आहे ना. काय म्हणतेस? अगदी मोठ्या बहिणीपेक्षा सुंदर आहे. अगो बाई खरंच की काय? चल आपण बघून येऊया. ही म्हणते ते खरं आहे का? चल. भावड्याला वरण घेऊन जातेस ना? अगं नंतर नेईन तुझ्या घरी, ठेव नंतर येऊन घेऊन. अगं पण त्याला भूक लागली ना. कसली भूक लागते मेल्याला? आता ढीकभर शेंगदाणे खाल्लेत त्याने. तू एक काम कर, तुझ्या घरी ठेव, नंतर आम्ही येतो. चल आम्ही बघून येऊया तिला. अगं पण बाजूला. काय बाई आहे ही? आत्ताच तर म्हणाले भावड्याला भूक लागली म्हणून वरण पाहिजे. कमाल आहे बाई या बाईची. पूर्ण चाळीची चाडे इकडच्या तिकडचं सगळं करून झालं, आणि आता पोराला एवढी भूक लागली, त्याला उपाशी मारायचं का ते ना? चल भावड्या, मी का देऊ? अरे भावड्या,
शेंगदाणे काय खातोयस? मग काय मोतीचूरचे लाडू खाऊ हं? खा हे बघ हे घे घे. मोतीचूरचे लाडू आणले आहेत मी. दे दे तिला दे. म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट बातमी असणार आहे. चल, 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 चल. अरे त्याला कसं कळालं रे? त्याला कसं ए चुप, बिलकुल चुप. मार खायचाय का तुला? हा ए गेला गोड आहे ना? मी आणले ए, चल, तुझ्यासाठी. चल, चल, चल. ए खा ना, खा 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 खा. घे घे तुझ्यासाठी चाललाय घे. मी पण ए, एक बार- गोड आहे घे 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 घे. खा हा. खा रे. ए खा खा खा. अरे खा ना. अरे पण हे लाडू दिले कोणी आणि कशाला भरवताय मला? अरे कविताच्या आईने दिले लाडू. कविताच्या लग्नाचे लाडू आहेत. घे घे. घे घे खा खा. तुझ्यासाठी त्याला. आणले मी. अजून अरे, खा बरव, एक. बरव. घे 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 खा. तू पण भरव की. तुम्ही माझ्या जखमीवर मीठ चोळताय ना? हा मला जळवताय ना तुम्ही? हं? हं? मला जळवताय. अरे तू पण ये रे. नाही. मला जळवताय तुम्ही. मला जळवताय. मला वाटलंच होतं वाईट बातमीच असणार. ए मी तुला सांगितलं होतं पेपरावर लिहून द्यायचं म्हणून. बघ आता मी कधी नको म्हंटल? तू माझ्यावर का कोसळतोयस? माझी कविता चांगली होती रे ती. माझी कविता कधी भेटलीच नाही मला ती. माझी कविता कोणीच ऐकली नाही. माझी कविता कोणीच ऐकली नाही रे. माझी कविता कोणीच ऐकली नाही. साहेब झाला गेला ते जाऊ दे. गंगेत मिळालं. हाय. आता तुम्ही आमचं ऐकाल का? ए सागर नको. तो परत मारेल आपल्याला. आपण पेपरावरच लिहून देऊ त्याला. अरे असं काय नाही तसं काय. तो आपल्याला मारणारच आहे ना. तो मार खायला आपल्याला लागणार आहे. अरे भावड्या रे. ए सागर नको. अरे आता कुठली मंगूस बातमी येते सांगा रे. अरे माणूस नाहीये, अं, मंगूस बातमी आहे. मंगूस म्हणजे सागर मरशील रे तू आणि मलाही मारवशील. अरे भावड्या. काय? अरे भावड्या. अरे आपल्या शिंदे चाळीत ना एक सुंदर फुल उमळलंय. सुंदर आहे एकदम. अरे मूर्खा. अरे मी काय पोरगी आहे का रे डोक्यावरती फुल घालून फिरायला? हा अरे काय कळतं की नाही? शिंदे साडीत असं हे कळतं की नाही? कळतं की नाही? हे? अरे सागर त्याला त्याच्या भाषेत समजव. फुल नाही आयटम. बघ आयटम म्हटल्यावर बघ. कशी आहे रे ती दिसायला? कोण आहे रे ती? आणि मला कसं कळलं नाही शिंदे चाळीत केव्हा आली ती? हा बजरंगाची कमाल हो बजरंगाची कमाल